राम राम मंडळींनो, तर आज बघा सकाळ सकाळी उठलो आणि उठायला बघा थोडा उशीरच झाला. आणि उठल्यानंतर बघा मी आजूबाजूला जरा बघितलं तर मला इथं पुस्तकं दिसली आणि आलं टेन्शन. मग माझ्या लक्षात आलं की आपला आता पेपर झाली ती, मग या पुस्तकांचा काय उपयोग आहे. मग म्हणलं सगळी पुस्तकं आता या टेबलावरनं सगळी बाजूला काढू. मग एक एक करून सगळी जेवढं काय होतं ती सगळं टेबलावरनं मोकळं गेलो आणि सगळं डोक्यातलं टेन्शन काढून पसारा आवरला आणि खाली गेलो. तर काय अभ्यास करायचा नाही काय? अहो तू झोपून आलायस का काय? झालं की पेपर आता झाली ती. जा मग दोन पाणी मारायला. ओके ओके. मग आता बाप म्हणलं सुट्ट्या लागले तर मग आता एक काम कर, जा जोंधळ्याला पाणी पाज. त्याच्यामुळे बघा पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर पहिला गेलो चेंबर चालू करायला. आणि बघा चेंबर चालू केला आणि बघा लई दिवसातनं राहण्यात आलं होतं, त्याच्यामुळे बघा एकदम फ्रेश वातावरण वाटत होतं. चेंबर चालू केल्यानंतर चेंबरला पाणीच बारीक किंवा आईला म्हणलो ह्याचा काय विषय. मग त्याच्यानंतर कळालं की बापूने आपले वेगळंच मेकॅनिझम वापरलंय. पाणी दुसरीकडेच चालू आहे. मग दुसरीकडचा वाल जाऊन बंद केला आणि त्याच्यानंतर मग म्हणलं आता आपल्याकडे पाणी जाईल बघा. आणि इथला नेमका वाल चालूच होता, मग तो बंद केला आणि तिथनं मग परत वावरात जास्तोपर्यंत बघा इकडे चेंबरला पाणी चालू झालं आणि ती सरातनी पण गेलतं. मग म्हणलं आता इथं एक सिनेमॅटिक शूट करूया. छाया मळ्यामंदी पिरतीचं पाणी बघायला कवतिक आलं नाही कोणी. मळेवाली भेटलीच नाही अगराने माझ्या मळ्यामंदी व्हिडिओ शूट करून झाला की तिथनं मग बघा वाडा नाही गेलो आणि वाडा आणून आपल्या हायाभुसावर ठेवलं आणि म्हणलं आता घरी जावं. पण मंडळींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झालाय ते विचारायचंच राहिलं. व्हिडिओ कसा झालाय मला ते कमेंट करून सांगा. जर चांगला झाला असला तर तो मी इंस्टाग्रामवर पोस्ट करतो. मग तिथनं मग आपला हायाभुसावरनं सगळं वाडा आणलं आणि घरी पोच केलं. घरी आल्या आल्या बघा भुकाला लागल्या, त्याच्यामुळे मग मम्मीला म्हणलो अंड्याची मस्तपैकी भुर्जी करून दे. मग मम्मी म्हणली जा आंघोळ करून ये. मग आंघोळ केली आणि मस्तपैकी भुर्जी खाल्ली आणि त्याच्यानंतर मग जरा झोपून उठलं की परत दुसरं काम लागलं. बाप म्हणलं चला आता सुट्ट्या लागल्या त्या की आज आपण जाऊन जोंधळा उपटू. मग काय, मग मस्तपैकी एका बाजूला फोन ठेवला आणि जोंधळा उपटायला सुरू केलं. थोडाच वेळ जोंधळा उपटला आणि म्हणलो पहिला आपला मोबाईलचा व्हिडिओ बंद करू, नाही तर बिना कामाचं स्टोरेज भरायचं. आणि मग फोन बाजूला ठेवून जोंधळा काढा घेतला की त्याचा अर्ध्या तासाचा बिट्टा पाडला बघा. सूर्य मावळायच्या आधीच बघा सगळं वावर काढून झालं. आणि इथंच आपला आजचा दिवस संपला. भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.